रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग असे 4 प्रकार असतात. मग आपला काल झालाय लोहमार्ग आणि जलमार्ग. आज आपण हवाई मार्ग आणि रस्ते मार्ग असं बघूया. रस्ते मार्ग म्हणजे बेसिकली तुम्हाला नॅशनल हायवेज बघायचं. नॅशनल हायवेज वर क्वेश्चन विचारले जातात. वन लाइनर्स विचारले तर त्याच्यामध्ये मग आपण रस्ते मार्ग या टॉपिकला सुरू करू. रस्ते मार्ग किंवा रोड वेज. रस्ते मार्ग किंवा रोड वेज आणि याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल हायवेज, इम्पॉर्टंट नॅशनल हायवेज कोणते कोणते आहेत? येस, गुड आफ्टरनून एव्हरीवन. नॅशनल हायवेज कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ओके, मग पहिल्यांदा रस्ते मार्गामध्ये भारताचा किंवा सगळ्यात लांब रस्ते, लेंथ वाईज लॉंग रोड्स जर बघितलं तर सगळ्यात फर्स्ट अगेन द सेम कंट्री की जी ब्रॉड असणार आहे. काल आपण बघितलं होतं रेल्वे मार्गांमध्ये पहिली कंट्री होती, पहिला देश होता USA. मग ह्याच्यामध्ये पण रस्ते मार्गामध्ये सगळ्यात जास्त लांब रस्ते कुठे आहेत? USA मध्ये आहेत. सगळ्यात लांब रस्ते पहिल्या नंबरला आहेत USA, अमेरिकेमध्ये, आणि सेकंड नंबरला आपल्या लॉंग रूट्स किंवा लांब रस्ते त्या कॅटेगरीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक. आणि भारतामध्ये जर बघाल तर भारतामध्ये सगळ्यात लांब रस्ते आहेत केरळ या स्टेटमध्ये. म्हणजे जगामध्ये बघाल तर USA फर्स्ट आणि इंडिया सेकंड आहे. भारतामध्ये केरळ असं एक राज्य आहे की जिथे लांब रस्ते आहेत. रस्त्यांची लांबी, लेंथ जी आहे ती जास्त आहे. ओके, एक हे लक्षात ठेवा, हिस्ट्रीमध्ये 1943 बिफोर इंडिपेंडन्स 1943 मध्ये एक नागपूर 1943 मध्ये नागपूर करार झाला होता. तो रस्ते विकासाशी संबंधित आहे. काय? येस, बोला. आपका वीडियो बहुत ब्लर दिख रहा है ना. सब लोग को दिख रहा है क्या ब्लर? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ज्यांचा कनेक्शन प्रॉब्लेम असेल त्यांना दिसू शकतो. सबको बोर्ड ब्लर दिख रहा है क्या? तो एटलीस्ट मैम को बोलिए तो सही कि मैम बोर्ड ब्लर दिख रहा है. बोर्ड क्लिअर. अच्छा, ओके, मी हे चेंज करते, थांबा. Yes ma'am, now it's proper. प्रॉपर आहे ना? ठीक आहे, चालेल. ओके, आता आहे ना क्लिअर? ठीक आहे. तर 1943 मध्ये एक पॅक्ट झाला होता. 1943 मध्ये करार झाला होता. त्याला बोलतात नागपूर करार किंवा नागपूर पॅक्ट, जो रस्ते विकासाशी संबंधित आहे किंवा रोड डेव्हलपमेंटशी संबंधित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रस्त्यांचे त्यांनी प्रकार करून दिले होते. त्या पॅक्ट मध्ये जायची गरज नाही, पण सिंगल लेन रोड किंवा एक पदरी, दुपदरी रस्ते, मग हायवेज असतात, डबल डेक साठी वेगळे रोड्स असतात, किंवा मग त्याच्यामध्ये पण काही प्रकार असतात. मग हे जे डीप मध्ये बायफर्केशन असतं रस्त्यांचं, ते त्यांनी या नागपूर करारामध्ये सांगितलं होतं. आणि त्याच्याशीच बेस्ड, त्याच्याशी संबंधित जे आता आपण रस्ते डेव्हलपमेंट किंवा रोड डेव्हलपमेंट करतो ते या नागपूर करारातच आहे, किंवा त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स लिहिले गेले होते
त्याच्यावर बेस्ड आपण रस्ते बांधणी करतो. ओके, मग ह्याच्यानंतर आपण महत्वाचे नॅशनल हायवेज कोणते कोणते आहेत, कारण त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता रिसेंटली नॅशनल हायवेचे नंबर जे आहेत ते बदलले गेलेत. बऱ्याच साऱ्या नॅशनल हायवेचे नंबर्स बदलले गेलेत. मग ते कोणते कोणते महत्वाचे कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. ओके, एवढं लिहून घ्या, म्हणजे मला मी मॅप काढेन भारताचा आणि तुम्हाला सांगेन. आपले छोटे छोटे टॉपिक बाकी आहेत, ते आपण छोटे छोटे टॉपिक कव्हर करूया. जसं की शेतीचे प्रकार, त्याच्यानंतर ट्राईब्स हा जो टॉपिक आहे, त्याच्यानंतर मानवी वस्त्या, ते आपण एक एक लेक्चर मध्ये हळूहळू कव्हर करू. ओके, सो आपण महत्वाचे नॅशनल हायवेज, राष्ट्रीय महामार्ग कोणते कोणते आहेत ते बघूया. त्याच्यानंतर महाराष्ट्राशी संबंधित कोणते कोणते आहेत ते स्पेसिफिक लक्षात ठेवायचे. भारतामध्ये महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग कोणते कोणते आहेत? ओके, भारतामध्ये एक सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं तो आहे नॅशनल हायवे 1. त्याचं आता रिसेंटली चेंज करून नॅशनल हायवे 44 करण्यात आलं होतं. आणि त्याच नॅशनल हायवेवर भारतातला सगळ्यात उंच पूल व बोगदा, म्हणजे रस्त्यातून तुम्ही डोंगरामधून जाणारा जो बोगदा असतो, पूल नाही बोगदा, तो बांधला होता NH44 वर. NH44 म्हणजेच जुना NH1. तो पूल कोणता आहे तो मी तुम्हाला सांगेल. आता रिसेंटली 2-3 वर्षापूर्वीच बांधला गेलाय, त्याच्यामुळे तो न्यूज मध्ये आहे. मग हा आहे नॅशनल हायवे 1, जम्मू टू श्रीनगर. नॅशनल हायवे 1 जम्मू टू श्रीनगर असा आहे. त्याचा नवीन नंबर आहे NH44. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जसं मी तुम्हाला 4 काल झोन सांगितले होते, 4 झोन्स. मग हे कोणतं आहे, हे काय येते, मुंबई, राईट, इथे दिल्ली, इकडे कोलकाता आणि खाली चेन्नई. हे 4 आपले महत्वाचे पॉइंट्स आहेत. मग ह्या पॉइंट्सना जोडणारे कोणते कोणते नॅशनल हायवेज आहेत? हे आपण बघायचे. इथे आहे दिल्ली, इथे आहे मुंबई, इकडे चेन्नई आणि इथे आहे कलकत्ता. ओके, मग दिल्ली टू मुंबईला जॉईन करणारा आहे NH8, हायवे 8. 8 क्रमांकाचा नॅशनल हायवे आहे जो मुंबई आणि दिल्लीला जोडतो. त्यानंतर मुंबई आणि चेन्नईला जोडणारा आहे नॅशनल हायवे 4.
नॅशनल हायवे 4 मुंबई टू चेन्नई. त्याच्यानंतर चेन्नई टू कोलकाता आहे नॅशनल हायवे 5. 845. येस. आणि दिल्ली टू कलकत्ता यांना जॉईन करणारा आहे नॅशनल हायवे 2. 8, 4, 5 आणि 2 असे नॅशनल हायवेज आहेत. आणि हा जो असा बॉक्स तयार होतो त्या बॉक्सला बोलतात गोल्डन क्वाड्रिलॅटरल. गोल्डन क्वाड्रिलॅटरल, मराठीमध्ये सुवर्ण चतुष्कोण. एक मिनिट, नाही चतुष्कोण, षटकोन इज 6 साइड्स. चतुष्कोण. गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे भारताचे हे जे 4 सेंटर्स आहेत त्यांना जोडणारा एक चौकोन, गोल्डन क्वाड्रिलॅटरल. मग दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, नॅशनल हायवे 8, 4, 5 आणि 2. ओके. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक आहे नॅशनल हायवे 6 मुंबई पासून कलकत्ता असा. नॅशनल हायवे 6. हाजिरा इथे मुंबई नाहीये. नॅशनल हायवे 6 मी तुम्हाला महाराष्ट्र सांगेल तेव्हा सांगेल, कारण ह्याच्यामध्ये ते कन्फ्युजन होईल. भारतामध्ये हा आहे पूर्व पश्चिम जोडणारा एक हायवे आहे आणि दक्षिण उत्तर दक्षिण ह्या जागा जोडणारा हायवे आहे. मग इथे आहे पश्चिम टू पूर्व, मग यालाच बोलतात ईस्ट वेस्ट कॉरिडॉर. ईस्ट वेस्ट कॉरिडॉर. मग हा आहे नॅशनल हायवे 6. कुठून आहे? मुंबई पासून आहे, गुजरात पासून आहे. गुजरात पासून. गुजरात मध्ये हाजिरा नावाची जागा आहे. हाजिरा. गुजरात मधील हाजिरा पासून पूर्वेला कलकत्ता मध्ये. मग जर मी बघितली असेल कोणती तर हाजिरा टू कलकत्ता अशी एक्सप्रेस पण असते, प्लस हा नॅशनल हायवे पण आहे, राष्ट्रीय महामार्ग NH6. कुठून कुठे? हाजिरा पासून कोलकाता पर्यंत. हाजिरा कुठे आहे? गुजरात. ओके. त्यानंतर एक असतो नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, म्हणजे वरची उत्तर आणि दक्षिण. मग ह्याला बोलतात नॉर्थ साऊथ कॉरिडॉर. कुठून कुठपर्यंत? श्रीनगर टू कन्याकुमारी. श्रीनगर पासून कन्याकुमारी पर्यंत तो आहे नॅशनल हायवे 7. नॅशनल हायवे 7 कुठून कुठपर्यंत जॉईन करतो? वरती श्रीनगर पासून खाली कन्याकुमारी पर्यंत. त्यालाच बोलतात नॉर्थ साऊथ कॉरिडॉर. म्हणजे नॉर्थ साऊथ मधल्या बऱ्याच सारे महत्वाच्या सिटीज मधून जातात. मग आयोगाला क्वेश्चन एकदा असा विचारला होता की NH7 महाराष्ट्रातला कोणत्या जिल्ह्यातून जातो? तर तो नागपूर मधून जातो. महाराष्ट्रातला असा महाराष्ट्र येतो. महाराष्ट्रातला जो पूर्वेचा भाग आहे तो, मग त्याच्यातला नागपूर जो आहे तिथे त्याचं सेंटर किंवा तिथून जातो. तर नागपूर मधून NH7 जातो. ओके. एक आहे NH6 म्हणजे पश्चिमला पूर्व पासून जोडणार, त्याला बोलतात ईस्ट वेस्ट कॉरिडॉर. मग वेस्टचा आहे गुजरात मधील हाजिरा पासून ते कोलकाता पर्यंत. ओके. आणि हे ईस्ट वेस्ट कॉरिडॉर आणि नॉर्थ साऊथ कॉरिडॉर ज्या ठिकाणी एकत्र मिळतात ते ठिकाण आहे झाशी. झाशी आहे MP मध्ये. MPचा थोडासा वरचा भाग आहे नॉर्थ, तिथे आहे झाशी. मग या झाशी या ठिकाणी ईस्ट वेस्ट कॉरिडॉर आणि नॉर्थ साऊथ कॉरिडॉर हे दोघं एकत्र मिळतात. हे लक्षात ठेवायचं, कारण तुम्हाला ऑप्शन मध्ये काही देऊ शकतात, भोपाळ वगैरे काही. मग ते आहे झाशी मध्ये.
मग तुम्ही मॅप काढताना हा एक वेगळा मॅप काढा, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ कॉरिडॉरचा. हा जो आहे गोल्डन क्वाड्रिलॅटरल, त्याचा वेगळा मॅप काढा, कारण एकत्र केलं तर ते कन्फ्युज होऊन जाणार. ओके. त्याच्या व्यतिरिक्त काही छोटे छोटे हायवेज आहेत ते मी तुम्हाला लिहून देईन, आणि महाराष्ट्राशी संबंधित कोणते कोणते हायवेज आहेत ते आपण पुढच्या डायग्राम मध्ये बघूया. आधी एवढं तुम्ही मॅप आणि काढून घ्या. मॅम एक क्वेश्चन होता विचार. हा विचारा. हे जे नंबर आहेत मॅडम, हे जुनेच लिहायचे की नवीन आहेत? मी तुम्हाला नवीन नंबर पण साइड बाय साइड लिहून देणार. जसं 1चा आहे 44, तसं कशाचे कशाचे कोणते नंबर आहेत ते मी तुम्हाला थांबा लिहून देते, 1 मिनिट. NH2 जो आहे त्याचा आहे 19, NH19. NH1 आहे त्याचा, तुम्हाला सगळ्यांचा नवीन नंबर लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे 4. हा NH1 यांचा NH44 आहे, तो लक्षात ठेवायचा, कारण करंट अफेअर्स मध्ये तो रिसेंटली न्यूज मध्ये आहे, कारण त्याच्यावर पूल बनलाय. बाकी हे क्वाड्रिलॅटरलचे 4 आणि हे मधले 2, मग असे 6चे फक्त नंबर लक्षात ठेवायचे, देखील राहतील हळूहळू. NH8 आहे तो 48 आहे. काही काही आहेत ते सेम नंबर आहेत. इथे जर बघाल NH6चा 46 आहे, इथे 8चा 48 आहे, 6चा 46 आहे, 7चा 44 आहे. ॲरो करून लिहून देते, म्हणजे तुम्ही ते लिहा. फोरचा आहे 40, हा 48 कंटिन्यू आहे. NH8 ला पण त्यांनी 48 दिलाय आणि 4 ला पण 48 दिलाय, मग हाच रस्ता त्यांनी खाली कंटिन्यू केलाय. ओके. आणि NH5 चा आहे 16. हे एवढे फक्त नवीन नंबर लक्षात ठेवा, बाकी छोट्या छोट्या यांचे लक्षात ठेवायची गरज नाही.
कोणाला ब्लॅकबोर्डचं दिसत नसेल तर मला विचारा, मी रिपीट करते ते. म्हणजे ओरली सांगेन मग तुम्ही लिहून घ्या तसं. क्या हुआ? नवीन नवीन नंबर्स आणि जुने नंबर्स हवं तर एक लिस्ट करून एका खालोखाल एक पण लिहू शकतात, नवीन आणि जुने, किंवा इथेच ऍरो करून पण लिहू शकता. गुजरात, हा कुठून? नाही तिथून नाही, ती ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथची डायग्राम आहे फक्त. ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ म्हणजे पश्चिम पूर्व आणि दक्षिण उत्तर असं. मग ते ईस्ट वेस्ट कॉरिडॉर आहे गुजरात हाजिरा पासून कलकत्ता पर्यंत, आणि नॉर्थ साऊथ कॉरिडॉर श्रीनगर पासून कन्याकुमारी पर्यंत. ती प्लस वाली डायग्राम आहे आणि ही अशी बॉक्स वाली डायग्राम आहे. NH7 श्रीनगर टू कन्याकुमारी म्हणजे उभा वाला, आणि NH6 आहे तो आडवा वाला आहे, गुजरात हाजिरा पासून कोलकाता पर्यंत.
झालं. आता आपण थोडस महाराष्ट्राशी संबंधित काही हायवे जास्त नाही आहेत, थोडेसेच आहेत. अगदी डीप मध्ये असतात मध्ये तुम्हाला मेन्सला वगैरे विचारले जातात, पण ती साठी तुम्हाला फक्त वरचे वरचे किंवा इंट्रा स्टेट कोणते कोणते आहेत जे महाराष्ट्रातून जातात ते लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राचा जो असा आहे महाराष्ट्र. ओके, मग महाराष्ट्रामध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं आडवा होता NH6 जो की जातो गुजरात पासून आणि म्हणजे हाजिरा तो कोलकाता. मग महाराष्ट्रातला हा जो वरचा एरिया आहे तो NH महाराष्ट्रातले जे वरचे वरचे राज्य आहेत त्यांच्यामधून जातो NH6. त्यानंतर सांगितलं तो NH7 सांगितलं होतं जो की उभा आहे श्रीनगर टू कन्याकुमारी असा. मग हे दोन्ही ठिकाण NH6 आणि NH7 जे आहेत ते एकमेकांना मिळतात नागपूरमध्ये असा इथे जवळपास तो असा. मग इथे आहे तुमचं नागपूर. मग नागपूरमध्ये NH6 प्लस NH7 हे दोघं एकमेकांना मिळतात. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला लक्षात ठेवायचंय एक असा जातो म्हणजे इथे मुंबई पासून म्हणजे मुंबई टू तेलंगणा. मुंबईमध्ये कल्याण, त्या कल्याण पासून ते तेलंगणामध्ये निर्मल नावाचा जिल्हा आहे यांना जोडतो. मग तो कोणता आहे NH222. NH222 मुंबई आणि तेलंगणा ह्या दोघांना जोडणारा. मुंबईमध्ये कल्याण पासून तेलंगणामध्ये निर्मल नावाचा जिल्हा आहे त्यांना जोडतो. त्यानंतर आहे NH204 इथे रत्नागिरी टू नागपूर असा. हा आहे NH204 204. या नंबर्स मध्ये कन्फ्युज होऊ नका. NH222 हा आहे कल्याण टू तेलंगणा, तेलंगणा मधलं निर्मल. NH204 204 आहे रत्नागिरी टू नागपूर. ओके, त्यानंतर आत्ता रिसेंटली न्यूज मध्ये होता तो म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग मुंबई पासून नागपूर पर्यंत. दोन 2020 मध्ये त्याचं इनॉग्रेशन झालं. समृद्धी महामार्ग त्याला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. मग तो कुठून कुठपर्यंत आहे मुंबई टू नागपूर. किती जिल्ह्यांना जोडतो 10 जिल्ह्यांना. म्हणजे मुंबई पासून नागपूर, मग मुंबई त्याच्या बाजूला अहमदनगर आणि असं करत 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 नागपूर पर्यंत असे टोटल 10 जिल्हे आहेत ज्यांना तो कनेक्ट करतो. ओके, हा समृद्धी महामार्ग एक लक्षात ठेवायचा. हे NH222 204 NH6 आणि 7 एकत्र येतात नागपूरमध्ये.
लक्षात ठेवा. त्यानंतर एक आहे NH930. इथे भारताच्या बाजूला आहे छत्तीसगड. मग छत्तीसगड टू तेलंगणा असा जातो तो. छत्तीसगड टू 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 तेलंगणा NH930. मग महाराष्ट्रामध्ये जे चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यांमधून तो जातो, म्हणून तो महत्वाचा ठरतो, कारण तो इंट्रा स्टेट असलेला हायवे आहे, 2 स्टेटच्या मध्ये असलेला हायवे आहे आणि त्याच्यातून महाराष्ट्र पण जातो, म्हणजे 3 स्टेट्सला कव्हर करतो. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा. महाराष्ट्रामधले इकडचे जे 2 जिल्हे आहेत, चंद्रपूर आणि गडचिरोली, ह्या 2 जिल्ह्यांमधून तो इंट्रा स्टेट 2 स्टेट्सच्या मधला अंतर राज्यीय महामार्ग जातो. मग तो NH30 एक लक्षात ठेवायचा. ओके, एवढेच महाराष्ट्राच्या संबंधित लक्षात ठेवा. बाकी मग अगदीच छोटे आहेत, ते तुम्हाला मेन्स साठी कामात येतील, पण हे महाराष्ट्राच्या संबंधित एवढं लक्षात ठेवा. 6-7 कुठे जॉईन होतात? नागपूरमध्ये. NH222 मुंबई टू तेलंगणा, NH204 रत्नागिरी ते नागपूर, NH930 तो 3 स्टेट्सला जोडणारा हायवे आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा. महाराष्ट्रातले चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यांमधून जातो. आणि एक आता रिसेंटली न्यूज मध्ये असलेला समृद्धी महामार्ग कुठून कुठपर्यंत? मुंबई टू नागपूर. बाळासाहेब ठाकरेंचं त्याला नाव देण्यात येणार आहे. आणि किती जिल्ह्यांना कव्हर करतो? तो 10 जिल्हे. म्हणजे या एरियामधले जे नॉर्थचा जो बेल्ट आहे, त्या नॉर्थ बेल्ट मधले 10 जिल्ह्यांना तो कव्हर करतो. ओके, मग हे होते महाराष्ट्रातले काही महत्वाचे हायवेज किंवा इंट्रा स्टेट हायवेज. ओके, हे लिहून द्या तुम्ही. त्यानंतर काही हायवेज आहेत की मी तुम्हाला भारताशी संबंधित, ते मी तुम्हाला लिहून देते. काय? NH6 हाजीरा टू कोलकाता आडवावाला, आणि NH7 तो जम्मू टू श्रीनगर जो होता उभा तो वाला. ते दोघं एकत्र येतात नागपूरमध्ये. समृद्धी महामार्गाला नाव नाही. काय? समृद्धी महामार्ग NH काय असं नंबर नाही. नाही, नंबर नाहीये त्याला. तो अजून ऍक्च्युली पूर्णपणे तयार नाही झालाय, म्हणजे पूर्णपणे रेडी नाहीये तो. आता न्यूज मध्ये होता का त्याचा सुरू झालाय, अजून 1-2 वर्षात पूर्ण होईल, मग कदाचित त्याला तेव्हा नाव देतील, नंबर देतील.
झालं लिहून? अच्छा ठीक आहे लिह. झालं. त्यानंतर काही हायवेज आहेत की मी तुम्हाला लिहून देते, म्हणजे छोटे आहेत पण महत्वाचे आहेत. मग त्याचा नंबर वगैरे आणि कुठून कुठपर्यंत आहे ते लिहून देते. मग तिथे लिहा NH3, म्हणजे एक जुना नंबर आणि नवीन नंबर आणि मग कुठून कुठे जोडतो तसं लिहा. मग पहिला आहे NH3. ऍक्च्युली आता जे लिहून देते त्यांचा नवीन नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते तुम्हाला जुनेच विचारले जातील, पण एक क्लिअरिटी म्हणून दोन्ही नंबर असू दे तुमच्या बुक मध्ये. NH3 नवीन नंबर आहे NH47. मुंबई टू आग्रा. मुंबई टू आग्रा. त्यानंतर आहे NH9. ह्यांचे नवीन नका लिहू, फक्त जुने नंबर आणि कुठून कुठे जोडतो ते लिहा. NH9 तो आहे पुणे टू विजयवाडा. त्यानंतर एक हायवे आहे की जो इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर डिनोट करतो, किंवा त्याच्यात एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला इंडिया, तो आहे NH10. NH10 आय गेस मूवी होता आता रिसेंटली. हा, मग तो NH10 आहे दिल्ली पासून ते फजिल्का. दिल्ली टू फजिल्का. FAZZILKA. दिल्ली टू फजिल्का, म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर निर्माण करतो. मग तो ऍक्च्युअल जातो इंडिया, हरियाणा आणि पंजाब. मग तो तिथून पंजाबची बॉर्डर, मग ती इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर असे ते डिनोट करते. NH10. पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब तसं जातो. ओके. त्यानंतर आहे NH13. 13. सोलापूर, म्हणजे महाराष्ट्रातलं सोलापूर टू मंगळुरू. मंगळुरू आहे कर्नाटक मध्ये, किंवा मंगळूर असं लिहू शकता. हे सगळे मी तुम्हाला जे महाराष्ट्रातून जाणारे नॅशनल हायवेज आहेत ते लिहून देते, आणि काही इतर महत्वाचे. त्यानंतर एक आहे NH17. याच्यावर क्वेश्चन विचारला होता. NH17 17. पनवेल टू कोची केरळमध्ये. पनवेल टू कोची, टोटल 5 राज्यांमधून तो जातो. ओके. आणि महाराष्ट्रामधले जंक्शन्स कोणते कोणते आहेत ते लिहून घ्या. म्हणजे जसं मी सांगितलं NH6 आणि 7 जॉईन करतो नागपूरमध्ये, किंवा मगाशी सांगितलं झाशीमध्ये जो जातो ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, झाशीमध्ये ऍड होतो. मग तसं महाराष्ट्रातल्या कोणत्या ठिकाणी कोणते 2 हायवेज एकत्र येतात, मग त्याचं प्लस प्लस करून लिहून घ्या. दिस प्लस दिस इज इक्वल टू मग ते प्लेस असं. महाराष्ट्रामध्ये लिहा NH3
किंवा वरती महाराष्ट्रातले जंक्शन्स असं टाका, म्हणजे ते कळेल तुम्हाला. मग NH3 प्लस NH50 50 50 ते जॉईंट होतात नाशिक मध्ये. त्यानंतर NH4 प्लस NH3. मग repeat NH4 करा ना. तुम्हाला सांगितलं काय, आवाज रिपीट अडकतो करू मॅडम. का? हा, रिपीट करू का? येस मॅम. येस. ओके ओके. पहिला आहे NH3 प्लस NH50 म्हणजे 50. मग NH3 आणि NH50 एकत्र येतात नाशिक मध्ये. NH3 आणि NH50 एकत्र येतात नाशिक मध्ये. त्यानंतर आहे NH4 प्लस NH3. NH4 म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलेलं दिल्ली आणि मुंबई, मुंबई आणि चेन्नई खाली जाणारा NH4. आणि त्याच्यानंतर NH3 आता तुम्हाला लिहून दिलाय, कुठून कुठपर्यंत आहे, मुंबई टू आग्रा. मग NH4 आणि NH3 एकत्र येणार मुंबईमध्ये. NH4 प्लस NH3 एकत्र येतात मुंबईमध्ये. त्यानंतर लिहा NH4 प्लस NH8. म्हणजे एक वरचा 8 आहे मुंबई टू दिल्ली, आणि NH4 म्हणजे मुंबई टू चेन्नई, ते एकत्र येतात अगेन मुंबईमध्ये. ओके. त्यानंतर NH6 म्हणजे हा जो आडवा आहे तो हाजीरा टू कोलकाता, NH6 प्लस NH3. NH6 प्लस NH3 एकत्र येतात धुळे या ठिकाणी, धुळे. ओके. सो एवढे लक्षात ठेवा. जर तुम्हाला हायवेज कळले तर त्यांचे जंक्शन्स पण लगेच कळतील, कारण ते मेन सिटीज आहेत किंवा मेन जिल्हे आहेत जिथे ते जॉईंट होतात. ओके. त्यानंतर आपण ज्या रिसेंट मध्ये काही बोगदे किंवा काही न्यूज मध्ये होतात 2-3 गोष्टी त्या बघूया. जसं की समृद्धी महामार्ग आता सांगितला. काही बोगदे किंवा काही पूल, जसं की महाराष्ट्रातला सगळ्यात उंच बोगदा कोणत्या महामार्गावर आहे, किंवा महाराष्ट्रातला सगळ्यात लांब बोगदा कोणत्या महामार्गावर आहे, जे आता रिसेंटली काही बांधण्यात आले आहेत ते मी तुम्हाला सांगते. मग पहिला आहे चेनानी नाशरी बोगदा, जो की आताच रिसेंटली त्याचं उद्घाटन झालं.
चेनानी नाशरी बोगदा. चेनानी नाशरी बोगदा कुठे आहे? जो NH44 तुम्हाला सांगितलेला म्हणजेच NH1, जुना नॅशनल हायवे 1, नवीन नॅशनल हायवे 44. आता NH44 म्हणजेच जम्मू आणि श्रीनगर यांना जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हा बोगदा आहे, चेनानी नाशरी बोगदा. कुठून कशाला जोडणार? जम्मू टू श्रीनगर. याला दुसरं नाव आहे पटनी टॉप बोगदा. पटनी टॉप बोगदा. मग तो न्यूज मध्ये का आहे? कारण तो भारतातला सर्वात उंचीवर असणारा बोगदा आहे. कारण जम्मू श्रीनगर ऑलरेडी उंचीवरच आहे. मग भारतातला किंवा इंडियातला सर्वात उंच बोगदा. मग किती उंच आहे तो? 1.2 किलोमीटर किंवा 1200 मीटर उंचीवर आहे. जमिनीपासून 1.2 किलोमीटर उंच किंवा 1200 मीटर उंच एवढी त्याची उंची आहे. त्याची लांबी किती आहे? उंची आणि लांबी फरक आहे. लांबी आडवी असते, उंची उभी असते. मग हा आहे सर्वात उंच 1.2 किलोमीटर उंच आणि त्याची लांबी आहे 9.2 किलोमीटर. लांबी आहे 9.2 किलोमीटर, उंची आहे 1.2 किलोमीटर किंवा 1200 मीटर. कुठून कुठपर्यंत? जम्मू टू श्रीनगर. म्हणजे जो पहिला आहे नॅशनल हायवे NH1 म्हणजेच NH44 त्याच्यावरचा, त्याला दुसरं नाव आहे पटनी टॉप बोगदा. ओके. मग तो जम्मू आणि श्रीनगर यातला डिस्टन्स जो आहे तो 40 किलोमीटरने कमी करणार. जम्मू आणि श्रीनगर मधलं अंतर 40 किलोमीटरने कमी करणार. 40 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 2 hours. ओके. 2 तासांनी अंतर, जम्मू आणि श्रीनगर मधलं अंतर जे आहे ते 2 तासांनी कमी होणार. 40 किलोमीटर जायला अराउंड 2 hours लागतात असं. हा आहे चेनानी नाशरी बोगदा. ओके. त्यानंतर दुसरं एक रिसेंटली न्यूज मध्ये होतं ते आहे बोगीबिल ब्रिज. BOGIBEEL बोगीबिल ब्रिज किंवा मराठीमध्ये त्याला पूल, बोगीबिल पूल असं म्हणणार. ओके. बोगीबिल ब्रिज का न्यूज मध्ये आहे? कारण तो भारतातला सर्वात लांब डबल डेकर ब्रिज. डबल डेकर म्हणजे एकावर एक असा असणारा ब्रिज आहे किंवा डबल डेकर पूल. का डबल डेकर? कारण समजा ही नदी आहे. कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर. जसा हा आहे चेनानी नाशरी बोगदा, आता तर महामार्गावर आहे. हा आहे त्या नदीवरचा ब्रिज आहे. ओके. मग ही ब्रह्मपुत्रा नदी वाहते, त्याच्यावर असा मोठा ब्रिज आहे. जसं की आपला आहे बँड्रा वर्ली सी लिंक. ओके. मग बँड्रा वर्ली सी लिंक पेक्षा थोडासा मोठा. डबल डेकर का आहे? कारण तो त्याच्या वरच्या साईडनी रस्ते जाणार आणि त्याच्या मधली जी साईड आहे तिकडे रेल्वे, म्हणजे असा बॉक्स येतो पूर्ण. जो मधला भाग आहे, आतला भाग आहे, तिथून रेल्वे जाणार आणि जो वरचा टॉपचा भाग आहे तिथून गाड्या जाणार. रस्ता आहे तिकडे, म्हणून तो डबल डेकर ब्रिज किंवा डबल डेकर पूल असं म्हणतात त्याला. कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर. किती किलोमीटर आहे? 9.3 किलोमीटर. आपला बँड्रा वर्ली सी लिंक आहे तो जवळपास 6 किलोमीटर आहे. त्याच्यापेक्षा 3-3.5 किलोमीटर लांब हा आहे 9.3 किलोमीटर. ओके. मग तो कोणत्या 2 राज्यांना जोडतो? किंवा त्यातला एक आहे अरुणाचल प्रदेश टू आसाम. अरुणाचल प्रदेश टू आसाम. अरुणाचल प्रदेश मधलं एक दिब्रुगड
नावाची जागा आहे. दिब्रुगड महत्वाची जागा आहे कारण ते न्यूज मध्ये असतं. दिब्रुगड एक नॅशनल पार्क पण आहे, एक टायगर रिझर्व पण आहे. मग दिब्रुगड टू आसाम मधलं धेमजी नावाचा जिल्हा आहे. ह्या दोन जिल्ह्यांच्या मध्ये आहे ते. दिब्रुगड टू धेमजी. ओके. अरुणाचल प्रदेश टू आसाम. अरुणाचल प्रदेश आसाम मधूनच ब्रह्मपुत्रा नदीवर जाते. ओके. भारतातला सगळ्यात लांब डबल डेकर पूल किंवा ब्रिज तो आहे बोगीबील ब्रिज. आणि हा आहे चेनानी नाशिक बोगदा. मगाशी समृद्धी महामार्ग न्यूज मध्ये होता. मग हे सगळे न्यूज मध्ये असलेल्या काही गोष्टी आहेत. ते कदाचित तुमचे करंट अफेअर्स ज्यावेळेस तुम्ही वाचाल तेव्हा कव्हर होणार. ओके. हे लिहून घ्या तुम्ही. झालं. त्यानंतर आपण हवाई वाहतूक किंवा हवाई मार्ग एअरवेज त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. हा चेन्नई नाशिक बोगदा जमिनीपासून त्या बेस पासून नॉर्मल बेस असतो ना जमिनीचा त्याच्यापासून 1.2 किलोमीटर उंच. समुद्र सपाटी थोडी अजून खाली येते. तिकडची जमीन आहे ती थोडी उंचावर आहे आणि त्याच्या अजून वरती असं. समुद्र सपाटी ही खालचे जे ट्रँगल वाले
जे स्टेट्स आहेत ना त्यांना लागते. त्यानंतर बघूया हवाई मार्ग. ते बंद झालं का? हवाई मार्ग किंवा एअर वेज. हवाई मार्ग जर बघाल तर स्वातंत्र्याच्या आधी 1930 मध्ये जी आता आपण एअर इंडिया कंपनी किंवा एअर इंडिया संस्था ती स्थापन झाली होती. एअर इंडिया 1930 मध्ये. त्यानंतर 1953 मध्ये इंडियन एअरलाइन्स ही संस्था स्थापन झाली होती. 1930 मध्ये एअर इंडिया स्थापन झाली होती. 1953 मध्ये इंडियन एअरलाइन्स स्थापन झाली होती. आणि त्यानंतर 2013 मध्ये ह्या दोघांचं मर्जिंग झालं. या दोन कंपन्यांचं मर्जिंग झालं 2013 मध्ये आणि त्याचं नाव दिलं एअर इंडिया लिमिटेड. एअर इंडिया लिमिटेड कधी झालं? 2013 मध्ये या दोघांचं मर्जिंग झालं आणि एअर इंडिया लिमिटेड ची स्थापना झाली. ओके. त्याच्यानंतर मग भारतामध्ये बऱ्याच साऱ्या ऑलमोस्ट प्रत्येक राज्यामध्ये एक तरी विमानतळ आहे. तर तेवढं प्रत्येक लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? मग ते आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. कुठे आहे? विलेपार्ले. किंवा त्याला दुसरं नाव सहारा एअरपोर्ट असं पण आहे. हा, एकच एअरपोर्ट आहे ना आपल्याकडे. इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये दुसऱ्या कंट्रीज मध्ये जाणार. ओके. बाकी मग नागपूर एअरपोर्ट किंवा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये पण वेगवेगळे एअरपोर्ट्स आहेत. दिलंय यांनी सहारा असं. कोणतं? सहारा मुंबई असं दिलंय यांनी. सहारा मुंबई असं दिलंय. ओके. तुम्ही हवं तर सर्च करा आणि एक्झॅक्ट त्याची लोकेशन लिहून घ्या कुठे आहे ते. ओके. हे आहे महाराष्ट्रातलं आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. बाकी प्रत्येक राज्यांमध्ये खूप सारे विमानतळ आहेत, तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. आणि महाराष्ट्रातले पण डोमेस्टिक बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ते एक फक्त आंतरराष्ट्रीय कोणतं आहे ते लक्षात ठेवा. आणि आता रिसेंटली न्यूज मध्ये असलेलं कोणतं आहे? भारतातलं 100व आंतरराष्ट्रीय विमानतळ 100th इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे झालंय? सिक्कीम मध्ये. सिक्कीम. त्याचं नाव आहे पॅक्योंग. PAKYONG. पॅक्योंग इंटरनॅशनल एअरपोर्ट सिक्कीम मध्ये. येस, राईट. एअर इंडियाला आता टाटाने घेतलंय. आता रिसेंटली, अगदीच रिसेंटली न्यूज मध्ये होतं. मग त्याचं इन्फॉर्मेशन किंवा बेस विचारला जाऊ शकतो कारण ती
करंट अफेअर्स मधली न्यूज आहे. विचारलं जाऊ शकतं एअर इंडिया लिमिटेडची स्थापना कधी झाली होती? 2013 मध्ये. कोणत्या दोघांच्या मर्जिंगने झाली? एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या दोघांच्या मर्जिंगने झाली होती. ते हिस्ट्री स्टेटमेंट मध्ये विचारली जाऊ शकते. ओके. एक 100 हा पण रिसेंटली एक 2-3 वर्षापूर्वी न्यूज मध्ये होता. 100वे विमानतळ भारतातलं कोणते आहे? सिक्कीम मध्ये आहे. पॅक्योंग इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओके. भारतामध्ये कोणती संस्था आहे की जे एअरपोर्टचं सगळं बघते? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जे की भारतातले विमानांबद्दल जी की सरकारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर उभी राहिलेलं आहे. ओके. अजून एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे हे जे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे तिथे भारतातला सर्वात उंच एअर ट्रॅफिक कंट्रोलर उभारला आहे. भारतातला सर्वात उंच एअर ट्रॅफिक कंट्रोलर. हे महाराष्ट्राची संबंधित न्यूज असल्यामुळे लक्षात ठेवायचं. हे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जे आहे तिथे जवळपास 85 किलोमीटर असं त्याचं काहीतरी उंची आहे. तर तुम्ही करंट अफेअर्स वाचाल त्यावेळेस तुम्हाला ते अजून दिसणार. 85 मीटर सॉरी 85 मीटर किलोमीटर ना किलोमीटर मध्ये ट्रोपोस्फिअर मध्ये जाणार स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाणार 85 मीटर उंचीवर असणारा भारतातला सर्वात उंच एअर ट्रॅफिक कंट्रोलर. ओके. ह्याच्याशी रिलेटेड अजून एक न्यूज मध्ये म्हणजे मोदी गव्हर्नमेंटनी एक योजना आणली आहे उडान योजना. उडान योजना तुम्ही करंट अफेअर्स मध्ये योजना वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळेल. उडानचा फुल फॉर्म आहे उडे देश का आम नागरिक. उडे देश का आम नागरिक म्हणजे बेसिकली सर्वांना विमानाने प्रवास करणं सोपं जावं म्हणजे त्याचे फिक्स कमी खर्चामध्ये काही फिक्स रेट्स ठरवलेत की त्याच्यावरती तुम्ही पैसे नाही घेऊ शकत. 2 डेस्टिनेशनच्या मध्ये त्याच्यावरती पैसे मग ते अगदीच 2000, 2500, 3000 असं स्वस्त रेट्स आहेत. मग ती योजना आहे की सर्वांना विमानाने प्रवास करता यावा त्याच्याशी रिलेटेड ही योजना आहे उडे देश का आम नागरिक उडान योजना. ओके. हे होतं सगळं तुमचं हवाई मार्गाशी संबंधित एअरवेजशी संबंधित काही महत्वाच्या न्यूज. बाकी ज्या पण करंट अफेअर्स मध्ये तुम्ही वाचाल किंवा जे पण डे टू डे अपडेट्स मध्ये तुम्हाला येत जाईल तुम्ही एक एक ऍड करत जायचं. ओके. हे लिहून घ्या. एअर आता ते टाटाशी रिलेटेड न्यूज मध्ये होतं त्याच्यामुळे त्याची हिस्ट्री किंवा एअरवेजशी संबंधित ही बेसिक माहिती तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे.
हे फुल फॉर्म्स लिहून घ्या. AAI चा फुल फॉर्म आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, जे की भारतातलं एअरपोर्टचं किंवा एअरवेजचं मॅनेजमेंट करते. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. उडानचा फुल फॉर्म लिहून घ्या. हे होतं सगळं तुमचं किंवा मार्ग, कोणते कोणते रस्ते मार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग एक्सेट्रा एक्सेट्रा आपण बघितले. ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आला तर तुमचा टॅकल झाला पाहिजे. ओके, त्यानंतर आपण वस्त्यांचे प्रकार बघू. वस्त्यांवर 2-3 वर्षापासून प्रश्न विचारला नाहीये, सो चान्सेस आहेत की आता 2-3 वर्ष ब्रेक झालेला आहे, सो विचारला जाऊ शकतो. वस्ती म्हणजे लोक जिथे राहतात तो एरिया, मग त्याचे काही प्रकार येतात. वस्त्यांचे प्रकार. वस्ती म्हणजे ज्या ठिकाणी लोक राहतात ती जागा, त्याला बोलतात वस्ती. तुम्ही सिटीज मध्ये राहता म्हणजे तुम्हाला बिल्डिंग वगैरे असे प्रकार दिसतात, पण जर तुम्ही गावच्या ठिकाणी गेलात तर ह्या वस्त्या तुम्हाला दिसतील. ओके, मग त्याचे काही प्रकार पडतात, जसं की पहिलं आहे, एक आहे रेषाकृती वस्ती, एक आहे केंद्रीय वस्ती आणि एक आहे ज्या ठिकाणी सगळे लांब लांब घरे असतात. विखुरलेली वस्ती. विखुरलेली वस्ती. त्यानंतर आहे रेषीय वस्ती आणि एक असते केंद्रित वस्ती. बेसिक डिफरन्स असतो त्याच्या फॉर्मेशन मधला. फॉर एक्झाम्पल, विखुरलेली वस्ती जी असेल ते युजली असा जो पहाडचा एरिया असतो आणि त्याच्या आजूबाजूचा जो एरिया असतो, म्हणजे पर्वत आणि त्याच्या आजूबाजूचा किंवा सह्याद्री पर्वत आणि त्याच्या पायथ्याचा जो एरिया असतो त्या ठिकाणी, किंवा शिवालिक आणि त्याच्या पायथ्याचा एरिया, मग त्या ठिकाणी असा हा जो एरिया असतो तिथे, मग त्या ठिकाणी घरे जी असतात ती लांब लांब असतात, जवळ जवळ घरे नसतात, खूप एकमेकांपासून लांब लांब अशी घरांची रचना असते, जवळ नसतात. कारण तो उताराचा किंवा पायथ्याचा जो पर्वताचा पायथ्याशी जो एरिया असतो, प्लेन्स असतात, गवताळ प्रदेश जो असतो त्या ठिकाणी या वस्त्या मिळतात, त्यामुळे त्या एकमेकांपासून लांब असतात, निसर्गाच्या सानिध्यात असतात.
2-3 वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता, विखुरलेली वस्ती याच्यावरच विचारला होता. तो कोणता प्रश्न होता तुम्ही सांगते. निसर्गाच्या सानिध्यात, कारण तो ऑलरेडी जंगलांचा एरिया असतो, पर्वताच्या ठिकाणी जे जंगल असतात त्यांच्या एरियामध्ये असतात, त्यामुळे त्या निसर्गाच्या सानिध्यात असतात. आणि ही घरं लांब लांब असल्यामुळे त्यांना लागणारी दुकानं किंवा त्यांना लागणारे मेडिकल जे पण काही सिटीचा जो एरिया असतो तो त्याच्यापासून खूप लांब असतो. ह्यांना लागणारे रेग्युलर लागणारं साहित्य जे आहे ते त्यांच्या शेतामधून उत्पन्न झालेले पिकं किंवा त्या जंगलामध्ये असणारं जे काही फळं फुलं ते त्यांचा वापर डे टू डे लाईफ मध्ये करतात. पण जर त्यांना इतर काही गोष्टी हवी असतील किंवा दुकानं वगैरे, हा जो एरिया असतो तो तालुक्याच्या एरियामध्ये असतो किंवा त्या घरांपासून लांब असतात. मग तो क्वेश्चन त्यांनी विचारला होता. म्हणजेच काय, सोयी सुविधांचा अभाव. सोयी सुविधांचा अभाव, कारण ते ऑलरेडी सिटी एरिया पासून लांब असतात, त्यामुळे त्या सिटी एरिया पासून ह्या भागापर्यंत येणारं ट्रान्सपोर्ट वगैरे असं खूप लागतं. प्लस सिटी एरियामध्ये तुमचे मेडिकल्स किंवा दुकानं, जनरल स्टोअर्स, रेशनची दुकानं, किराणा दुकान हे सगळे सिटी एरियामध्ये असतात किंवा तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या वस्त्या ज्या असतात त्या तालुक्यांपासून लांब असतात, निसर्गाच्या सानिध्यात जास्त असतात आणि त्यामुळे या वस्त्यांमध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. ओके, ही होती विखुरलेली वस्ती. कुठे कुठे मिळते? डोंगराळ प्रदेशात व काय बोलतात गवताळ प्रदेशात. तुम्ही जर तुमचं गाव खेडेगावामध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की एक घर असतं, त्याच्या चारी बाजूला शेत असतं, मग ते झाल्यानंतर दुसरं घर, त्याच्या चारी बाजूला अजून शेत, असे लांब लांब घर असतात, त्याला बोलतात विखुरलेली वस्ती. त्याच्या नावातच तसं दिलेलं आहे, विखुरलेली वस्ती. आता ऑब्व्हियसली विखुरलेली वस्ती घरं लांब लांब आहेत, मध्ये सिटीच्या ठिकाणी नसणार आहे, कारण सिटीमध्ये ऑलरेडी घरांना जागा नसते. मग लांब लांब असणारी वस्ती कुठे असणार? सिटी पासून लांब असणार. ओके, ही होती विखुरलेली वस्ती. त्यानंतर आहे रेषीय वस्ती. रेषीय वस्ती म्हणजे काय? ज्यावेळेस घराच्या जवळून असा लोहमार्ग जात असेल, रस्ता जात असेल, मग त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा त्या लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना घरे असतात, त्याला बोलतात रेषीय वस्ती. एका लाईन मध्ये घरे असतात. का? कारण जो सोर्स आहे, जे त्या दोन एरियाजला कलेक्ट करणारा सोर्स आहे, म्हणजे तो रस्ता असेल किंवा एखादा छोटासा लोहमार्ग असेल, त्यामुळे त्या जागेला महत्व येतं आणि म्हणून त्याच्या दोन्ही बाजूला घरे असतात. मग कोणत्या ठिकाणी असतात ही घरे? रस्ते मार्ग किंवा लोहमार्ग अशा ठिकाणी रस्त्यांच्या किंवा लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना घरे असतात. ओके, आता ही जी घरे असतात ती एकमेकांपासून जवळ असतात, खूप सारे पब्लिक एकत्र येते, त्याच्यामुळे त्या त्यांच्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा असतात त्या पण त्यांच्यासाठी गोळा करून घेतात. ओके, इथे पॉप्युलेशन कमी आहे, त्यांना लागणाऱ्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत जसं की फळं फुलं वगैरे ते त्यांच्या आसपासच असतात किंवा त्यांना लागणारं अन्नधान्य पण त्यांच्या जवळच असतं, कारण ते शेती करून राहतात. त्याच्यामुळे त्यांना सिटीजचा किंवा असं स्टोअर्सचा इतका संबंध येत नाही. पण ह्या ठिकाणी जर बघाल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे असतात आणि तीही जवळ जवळ लागून असतात, त्यामुळे तशा वस्त्यांना या सोयी सुविधांची गरज जास्त पडते. त्यामुळे ह्या वस्त्यांमध्ये, ह्या ज्या वस्त्या असतात त्यांच्यामध्ये सोयी सुविधा असतात. ओके, याच्यावर क्वेश्चन विचारला होता विखुरलेल्या वस्तीवर, सो बाकीच्या दोन पण तुम्ही लक्षात ठेवायच्या. ओके, मग ह्या रेशिओ कुठे 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 असतात आणि त्यांच्यामध्ये सोयी सुविधा असतात की नाही ते लक्षात ठेवायचं आणि त्यांची रचना कशी आहे ते लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर असते केंद्रित वस्ती. केंद्रित वस्ती म्हणजे काय? असा एखादा लेक असेल, त्या लेकच्या आजूबाजूला घरे असतात,
किंवा नदी वाहणारी असते, त्या नदीच्या आजूबाजूला घरे असतात. म्हणजेच काय, सेंटर्ड असतं. म्हणजे समजा राजस्थानच्या एरियात तुम्ही गेलात, राजस्थानमध्ये पाण्याचा अभाव आहे, पण मध्येच कुठे एखाद्या ठिकाणी तुम्हाला लेक किंवा सरोवर दिसलं, तर त्या लेकच्या आजूबाजूला घरं दिसतील तुम्हाला. किंवा मध्येच एखादी नदी दिसली, फॉर एक्झाम्पल लुनी नदी आहे किंवा साबरमती नदी आहे, मग त्या नदीच्या आजूबाजूला ही अशी केंद्रित वस्ती झालेली दिसते. म्हणजे एका ठिकाणी सेंटर्ड असणारी वस्ती. मग ही कुठे कुठे असते? नदी, ओढे. ओढे म्हणजे छोटासा नदीचा जी वाट असते छोटीशी, त्याला बोलतात ओढा. त्याच्यानंतर सरोवर. सरोवर म्हणजेच लेक. मग ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस असतात बऱ्यापैकी, त्या ठिकाणी केंद्रित वस्ती झालेली दिसते. ओके. सेंटर्ड वस्ती अगेन सेम. आता केंद्रित असल्यामुळे पब्लिक पण जास्त येणार. ज्या ठिकाणी पाण्याचा अभाव आहे, ज्या ठिकाणी पाणी नाहीच आहे, त्या ठिकाणी मध्येच कुठेतरी पाणी लागलं तर त्या ठिकाणी सगळी पब्लिक गोळा होणार. म्हणजेच काय, या वस्त्यांमध्ये लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन जी असते ती जास्त असते. मग ते त्यांच्या पॉप्युलेशन लागण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा त्या पण असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यांची रचना कशी आहे, कोणकोणत्या ठिकाणी तयार होतात आणि सोयी सुविधा आहेत की नाही. पॉप्युलेशन जास्त असते, जसं ह्या वस्त्यांची पण लोकसंख्या जास्त असणार. यांच्यामध्ये बघाल तर लोकसंख्या कमी असते. ओके, हे होते तुमचे वस्त्यांचे प्रकार. ओके, हे 3 प्रकार लिहून घ्या. पहिल्या याच्यावर क्वेश्चन विचारलाय, सो देर आर चान्सेस की उरलेले जे 2 आहेत त्याच्यावर पण विचारले जाऊ शकतात, प्री किंवा मेन्स किंवा कंबाईन कुठेही. मग हे तुम्ही लिहून घ्या. ह्या डायग्राम्स पण काढा. डायग्राम काढलं की लक्षात येणार. येस, फार्म हाऊस असं लिहिलंय. विखुरलेला वस्ती म्हणजे तुमचे फार्म हाऊस. चारी बाजूला शेत असतं आणि मध्ये कसं घर असतं. सुटसुटीत लिहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला डायग्राम पण काढा आणि मेन मेन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या.
झालं. हे होते तुमचे वस्त्यांचे प्रकार, विखुरलेली, रेषीय आणि केंद्रित. कोणत्या कोणत्या ठिकाणी मिळतात ते लक्षात ठेवायचं. येस, फर्स्ट मध्ये अरुणाचल प्रदेश येणार. तुमचा प्रश्न आहे ना. बेसिकली डोंगराळ भागामध्ये या वस्त्या आढळतात. मग अरुणाचल प्रदेश, मग अशी सांगितलं हिमालयाच्या पायथ्याशी जो पण एरिया आहे, मग शिवालिकचा एरिया, मग तुमचा अरुणाचल प्रदेश, नॉर्थ ईस्ट मधल्या जेवढ्या पण वस्त्या आहेत तिथे विखुरलेली वस्ती असे प्रकार आढळतात. रेषीय वस्ती म्हणजे काय, गंगा नदीच्या, जसं की तुमची हडप्पाकालीन संस्कृती, जसं सिंधू नदीच्या आजूबाजूला किंवा गंगा नदीच्या आजूबाजूला ती वस्ती स्थापन झाली होती. का, कारण जिथे पाण्याचा सोर्स आहे तिथे वस्ती, तिथे लोक येतात. मग रेषीय वस्ती म्हणजे तुमची गंगा नदी किंवा सिंधू नदीच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्या. केंद्रित वस्ती जी आहे ती युजली हे वाळवंटाचा जो एरिया आहे तिकडे बघायला मिळते, किंवा नॉर्मली नदीचा छोटासा सोर्स असेल, म्हणजे लुनी नदी असेल, साबरमती नदी असेल, किंवा वाळवंटातल्या रेगिस्तानमध्ये एखादी नदी लागली तुम्हाला, त्या ठिकाणी लोक सेंटर्ड किंवा केंद्रित होतात. मग अशा वस्त्यांमध्ये, अशा ठिकाणी त्या वस्त्या तयार होतात. ओके, हे होते तुमचे वस्त्यांचे प्रकार. आता आपण थोडेसे काही टॉपिक्स आपले राहिले होते मध्ये ते बघूया, जसं की शेतीचे प्रकार, त्याच्यानंतर पिकं, महत्वाची पिकं कोणती कोणती आहेत भारतातली, किंवा भारतातल्या कोणत्या कोणत्या भागात कोणती कोणती पिकं घेतली जातात. ओके, मग भारतामध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. जसं की एमपी मध्ये वगैरे तुम्ही गेलात त्यावेळेस तिथे तुम्हाला बोरू, बर्गा इत्यादी, बेसिकली त्या ट्राईब्सच्या नावावरून पण त्याला, त्या शेतीला तसं नाव दिलं जातं. ओके, सह्याद्रीच्या ठिकाणी आला तर खिल नावाची शेती केली जाते. बेसिकली नॉर्मल शेतीच असते, पण त्याला त्या एरियामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तसंच पूर्ण जगामध्ये पण काही काही असे ठिकाणं आहेत की जिथे त्या शेतीमध्ये, ज्या ठिकाणी ती शेती केली जाते त्याला तसं वेगवेगळं नाव आहे किंवा रिजनल नाव आहेत. मग पहिल्यांदा आपण जगामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणती नावं आहेत शेती करण्याला ते बघूया. त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतीला काय काय नाव आहे, आणि त्यानंतर आपण पिकं बघूया, महाराष्ट्रातील महत्वाची पिकं. असं हळूहळू आज जेवढं होईल तेवढं, बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये असं बघूया. शेती असा टॉपिक टाका. शेती असं टॉपिक टाका. मग जगामध्ये कोणकोणत्या भागात शेतीला काय काय नावं आहेत ते आपण बघूया. मग महाराष्ट्र किंवा भारतावर येऊया, त्याच्यानंतर महाराष्ट्रावर येऊया. मग जर तुम्ही जगामध्ये बघाल तर असं हा आहे असा नॉर्थ अमेरिका, त्यानंतर आहे साऊथ अमेरिका. ओके, इथे असा येतो तुमचा युरोप, त्याच्याच बाजूला येतो असा आशिया खंड, इथे आहे तुमचा साऊथ आफ्रिका, आणि इथे आहे ऑस्ट्रेलिया. ओके, असे 7 खंड आहेत. मग प्रत्येक खंडामध्ये किंवा थोडा थोडा काही रिजन मध्ये त्या शेतींना काही नाव आहेत. मग ती नावं कोणती कोणती आहेत, जसं की नॉर्थ अमेरिकेमध्ये जी शेती केली जाते त्याला मिल्पा असं म्हणतात, MILPA. नॉर्थ अमेरिकेमध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला मिल्पा असं म्हणतात. त्यानंतर साऊथ अमेरिकेमध्ये जी शेती केली जाते, साऊथ अमेरिका म्हणण्यापेक्षा हा जो पोर्शन आहे अर्जेंटिनाचा, अर्जेंटिना म्हणजे साऊथ अमेरिकेच्या डाव्या बाजूला पश्चिमेकडे अर्जेंटिना नावाचा देश आहे. अर्जेंटिनामध्ये जी शेती केली जाते त्याला कोनुको असं म्हणतात, KONUKO, कोनुको.
असं म्हणतात. ओके. त्यानंतर इकडेच आहे साऊथ अमेरिकेमध्ये, इथे ब्राझील नावाचा देश आहे. ओके. ब्राझील मध्ये जी शेती केली जाते, त्याला रोका असं म्हणतात. हे शेतीचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, म्हणजे कशी ट्रिक करून लक्षात ठेवा, कशी लक्षात ठेवा. पण मी तुम्हाला मॅप मध्ये सांगते, जेणेकरून ऍटलिस्ट तुम्हाला कुठे कुठे त्याचे लोकेशन्स आहेत ते लोकेट करता येतील. ब्राझील मध्ये जी शेती केली जाते त्याला रोका असं म्हणतात. ओके. त्यानंतर आशियामध्ये सगळे छोटे छोटे छोटे, जसं की इथे इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे, तसे छोटे 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 बेट आहेत इथे. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. इथे श्रीलंका आहे, हा असा तुमचा इंडिया येणार, इंडियाच्या खाली आहे श्रीलंका, इंडियाच्या बाजूला लगेच म्यानमार वगैरे असे छोटे छोटे येतात. ओके. मग ते कोणकोणत्या ठिकाणी कोणती कोणती शेती आशियामध्ये केली जाते ती महत्वाची आहे. जसं की इथे श्रीलंका, श्रीलंकामध्ये जी शेती केली जाते त्याला चेना, CHENA, चेना असं म्हणतात. त्यानंतर म्यानमार, म्यानमार कुठे आहे? भारताच्या बाजूलाच आहे, नॉर्थ ईस्टच्या लागूनच एक देश आहे म्यानमार. असा भारत आहे, मग त्याच्या नॉर्थ ईस्टच्या लागूनच एक देश आहे, त्याला बोलतात म्यानमार. मग म्यानमार मध्ये जी शेती केली जाते त्याला बोलतात ट्वांग्या, TWANGYA, ट्वांग्या. म्यानमार मध्ये जी शेती केली जाते त्याला बोलतात ट्वांग्या. ओके. त्यानंतर थायलंड, थायलंड म्यानमारच्याच बाजूला असणारा एक देश आहे. भारताच्या बाजूला म्यानमार, म्यानमारच्या बाजूला थायलंड. थायलंड मध्ये जी शेती केली जाते त्याला बोलतात तमराई, TAMRAI, तमराई नावाची शेती केली जाते. ओके. त्यानंतर आहे इंडोनेशिया, इथे हा जो पोर्शन आहे असं ते इंडोनेशिया नावाचा बेट आहे. ज्यावेळेस तुम्हाला मी वोल्कॅनो शिकवला होता, ज्वालामुखी, तर तिथे आता रिसेंटली क्रॅकाटोआ नावाचा जो ज्वालामुखी आहे बालीमध्ये, तो त्याचा विस्फोट झाला होता, त्यामुळे तो न्यूज मध्ये होता. मग इथे आहे तुमचा इंडोनेशिया. इंडोनेशिया, इंडोनेशियामध्ये जी शेती केली जाते त्याला लडांग असं म्हणतात, LADANG, लडांग असं म्हणतात. ओके. त्यानंतर आहे व्हिएतनाम. व्हिएतनाम अगेन म्यानमारच्या बाजूला असणारा एक छोटासा देश आहे व्हिएतनाम. व्हिएतनाम मध्ये जी शेती केली जाते त्याला रे असं म्हणतात, RAY, रे असं म्हणतात. ओके. त्यानंतर इकडचं एक राहिलं मेक्सिको. मेक्सिको कुठे आहे? नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेच्या मध्ये असणारा एक छोटासा भाग आहे, जो निमुळता भाग आहे, तिथे आहे मेक्सिको. मेक्सिको मध्ये जी शेती केली जाते त्याला कोआ माईल, कोआ माईल, कोआ माईल असं म्हणतात. मेक्सिको मध्ये जी शेती केली जाते त्याला. त्यानंतर जपान मध्ये, जपान मध्ये जी शेती केली जाते त्याला कारेन, KAREN असे म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत काही करून, त्यामुळे ते ऍटलिस्ट मॅपनी तुम्हाला कळलं तर कळेल. मॅपनुसार असं जर डायरेक्ट पाठ केलं तर ते थोडासा वेळ लागेल. मेक्सिको मध्ये शेती आहे त्याला बोलतात कोआ माईल. जपान मध्ये जी शेती केली जाते त्याला बोलतात कारेन. त्यानंतर जावा सुमात्रा, इथे जावा नावाचं बेट आहे, इंडोनेशिया, बाली, जावा, सुमात्रा असे.
मग जावामध्ये जी शेती केली जाते जावा या बेटामध्ये जी शेती केली जाते त्याला हुमा असं म्हणतात. HUMA हुमा असं म्हणतात. जावा या ठिकाणी जी शेती केली जाते. हे होते तुमचे महत्वाचे काही कंट्रीज किंवा महत्वाचे रिजन ज्या ठिकाणी शेतीला वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यावर एक 2012-13 मध्ये ब्राझीलवर क्वेश्चन विचारलं होतं. त्यानंतर क्वेश्चन नाहीये, म्हणजे मध्ये पूर्ण ब्रेक आहे. सो आफ्टर एवढं लॉंग ब्रेक देर आर चान्सेस की ह्याच्यातलं एखादा क्वेश्चन किंवा जोडा लावा मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. ओके. जावामध्ये आहे हुमा आणि सुमात्रा. जावाच्या बाजूलाच आहे सुमात्रा. सुमात्रामध्ये जी शेती केली जाते त्याला जुमा असं म्हणतात. ते हुमा आणि जुमा असं आहे ते. जुमा. आणि ह्याच्यानंतर मग आपण भारतात पण बराच सारा MP मध्ये वेगळी आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये वेगळी, सह्याद्रीमध्ये वेगळी असं ते आपण नंतर बघूया. पण हे लक्षात ठेवा, महत्वाचे राज्य, महत्वाचे कंट्रीज आणि शेती. फॉर एक्झाम्पल नॉर्थ अमेरिका इथे वरती आहे, तिथे जी शेती केली जाते त्याला मिल्पा असं म्हणतात. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही तो एक मॅप मिळतो, ब्लँक मॅप पूर्ण वर्ल्डचा, ₹1 झेरॉक्सच्या ह्याच्यामध्ये गेला दुकानात वर्ल्डचा मॅप मिळतो ब्लँक. मग तो मॅप घ्यायचा आणि त्या ठिकाणी असं लोकेट करायचं. मग ते रादर दॅन एवढं असं ब्लँक लिहिण्यापेक्षा त्या मॅप मध्ये लोकेट करून लिहिलेलं सोपं जाईल. ओके. नॉर्थ अमेरिकामध्ये आहे मिल्पा. अर्जेंटिना हा साऊथ अमेरिकेचा खालचा भाग आहे, तिथे आहे कोनुको. ओके. त्यानंतर ब्राझीलचा जो एरिया आहे नॉर्थ साऊथ अमेरिकेमध्ये तिथे केली जाते रोका ओके नावाची शेती. श्रीलंका भारताच्या खाली आहे, तिथे चेना नावाची शेती केली जाते. म्यानमार भारताच्या बाजूला आहे, म्यानमार तिथे ट्वांग्या. त्या म्यानमारच्याच बाजूला आहे थायलंड, तिकडे केली जाते तमराई. थायलंडच्या बाजूला अजून आहे व्हिएतनाम, तिकडे रे शेती केली जाते. इंडोनेशिया म्हणजे हा खालचा जे बेट आहे इंडोनेशिया, त्या ठिकाणी लडांग नावाची शेती केली जाते. मग इंडोनेशियाच्या बाजूला असणारा जावा, जावाच्या इथे हुमा नावाची शेती केली जाते. जावाच्या बाजूला लगेच सुमात्रा आहे, जिथे जुमा नावाची शेती केली जाते. त्यानंतर मेक्सिको कुठे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेला जॉईन करणारा जो भाग आहे तिथे आहे मेक्सिको. त्या ठिकाणी कोवामाईल नावाची शेती केली जाते. ओके. हे होते तुमचे शेती कुठे कुठे करतात आणि त्याला काय काय नाव आहे. ते फक्त नाव आहेत, त्याच्यामध्ये शेती करण्यामध्ये डिफरन्स नाहीये. शेती नांगरणी पासून पीक काढणं सगळीकडे सेम असतं. हे फक्त त्यांची रिजनल नावं आहेत ते लक्षात ठेवायची. ओके. हे लिहून घ्या तुम्ही.
झालं? हे होते पूर्ण देशामध्ये जी काही शेती केली जाते त्याचे प्रकार. आता पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातले कोणत्या ठिकाणी कोणकोणते पिकं मिळतात, जसं की प्रत्येक वर्षी जो इकॉनॉमिक सर्वे येतो त्या ठिकाणी ऍग्रिकल्चरचा पण एक पोर्शन असतो. म्हणजे भारतामध्ये मागच्या वर्षी कोणत्या ठिकाणी कोणत्या पिकाचं उत्पादन जास्त झालं, जसं की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये एमपी मध्ये जेवढा पण तुमच्या डाळी ज्या आहेत, ज्या जसं की तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या मॅक्सिमम एमपी मध्ये घेतल्या जातात. पण त्याच्यामध्ये जी तूर डाळ आहे त्याचं उत्पादन जास्त महाराष्ट्रात घेतलं जातं. मग असं जसं की ऊस आहे तो युपी मध्ये घेतला जातो. असं काही काही ठिकाणी कोणती पिकं महत्वाची आहेत किंवा त्यांचं प्रोडक्शन घेतलं जातं. कोणत्या राज्यात ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन. प्लस महाराष्ट्रातल्या शेतीला काय काय नावं आहेत ते सांगेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राची शेती कशी आहे, हिस्ट्री कशी चालत आहे. जसं की भारत जो आहे तो कृषी प्रधान देश आहे पूर्वीपासून, म्हणजे ब्रिटिश कालापासून किंवा त्याच्या आधीपासून शेतीवर आधारलेला देश आहे भारत. म्हणूनच ब्रिटिशर जे होते ते भारताकडे आकर्षित झाले होते आणि भारतातली संपत्ती लुटून घेऊन गेले. मग भारत हा कृषी प्रधान देश असल्या आधीपासूनच आहे. आणि मग त्याचं हिस्ट्री कशी कशी आहे ते मी बेसिक तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन. ओके, हे लिहून घ्या सर्वांनी. काय क्वेश्चन आहे का कोणाला? उद्याच्या लेक्चरमध्ये तुमचं बेसिक्स ऑफ हिस्ट्री ते पण होऊन जाईल. कृषीशी रिलेटेड, ऍग्रिकल्चरशी रिलेटेड भारताचा इतिहास कसा आहे, आतापर्यंत कसं आहे. मग इकॉनॉमिक प्लॅनिंग, मग इकॉनॉमिक्स मध्ये जे 5 इयर प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये कृषीशी संबंधित कोणते मेजर्स केले गेले, बेसिक मी तुम्हाला सांगेन उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके, कोणाला काही क्वेश्चन आहे का? हा ठीक आहे, मग आपण इथे आपलं लेक्चर आपण स्टॉप करूया. ओके ओके मॅडम, थँक्यू मॅडम. येस ओके.